किती फी? फी तुमची ऑलरेडी भरली आहे सरांनी. काय झालं? आता होतंय ना तुझं ऍडमिशन? पण तुम्ही का भरली फी? हे बघा, हे मला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही माझ्याशी खोटं बोलला ना ते शिष्यवृत्तीचं. खोटं कसं? मग शिष्यवृत्ती म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्याला शिकायची इच्छा आहे आणि जो अभ्यासात हुशार आहे त्याला आर्थिक पाठबळ देणं. मग ते सरकारऐवजी तुमच्या सरकारनं दिलं तर कुठं काय बिघडलं? तरी बी मला तुमच्याकडनं पैसा नको होतं. म्हणून तर डायरेक्ट फी भरली, कारण मला माहिती होतं तू कधीच पैसे नाही घेणार. पण तुम्ही पैसा का दिलं? तुम्ही मला असली मदत करावी म्हणून तुमची निवड नाही केली मी. म्हणजे तू पर्क मानती मला? नाही हो, पण पण पैशांची मदत नको होती. अण्णांनी दिले असते तर चालले असते ना. ते वडील आहेत माझं. मग नवऱ्याचं कर्तव्य कुठं आई बापांपेक्षा कमी असतं का? अगं, जी मुलगी आपल्यासाठी आपले जन्मदाते आईबाप सोडून येते तिच्यासाठी तिचा आईबाप नवऱ्यानंच तर व्हायचं असतं. आणि हे कॉलेजचं जर नसतं झालं तर लग्न लावून दिलं असतं घरच्यांनी, ते चाललं असतं. मग कवाच नाही केलं तर तुमच्या बरंच. झालंय असं समजलं नाही का अजून? काही एक धागा ठरवणार आहे आपलं नातं. आणि जर तसं असेल तर या मनात वाटणाऱ्या भावनांची काहीच किंमत नाही का? त्या असल्या भावना असतात तर धाग्याला किंमत असते डॉक्टर. एवढं कळतंय ना.